1100 बेसिक रक्तासाठी आणि पुढे जवळपास 1600 ते 2000 रुपये पर पर्सन पर पाउच असं चार्ज करू शकतील. म्हणजे आमचं मुंबईकरांचं रक्त एक तर मिंदे किंवा भाजप हे विकायला चाललेलं आहे. मुंबईचे जे रक्तपेढे आहेत, ब्लड बँक आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या ब्लड बँक आतापर्यंत मुंबई महानगरपालिकाच चालवायची. या सगळ्या रक्तपेढ्या सगळ्या आपण पाहिलं असेल मोफत असायच्या पेशंटसाठी. पेशंटला कुठेही चार्ज लावला जायचा नाही. आणि अनेकदा आपण ऐकतो की मुंबईत रक्ताचा साठा कमी झालेला होता. मागच्या महिन्यात देखील आपण पेपरमधून किंवा आपल्याच माध्यमातून ऐकलं की मुंबईत रक्ताचा साठा कमी झालेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला अशी दुर्दैवी परिस्थिती झाली निर्माण, त्यावेळेला मला अभिमान आहे की शिवसैनिक पुढे येऊन रक्तदान करून ह्या सगळ्या ब्लड बँक भरून काढलेल्या आहेत. मुद्दा असा आहे की रक्त मुंबईचं, अनेकदा रक्त शिवसैनिकांचं, कुठेही जातपात धर्म भाषा न बघता आम्ही त्या पेशंटना देत असतो. आज भाजपचं सरकार बसल्यानंतर आणि ह्या खास करून समितीमध्ये, सुधार समितीमध्ये मिंदेंच्या चेअरपर्सन असताना मुंबई महानगरपालिकेच्या ज्या रक्तपेढ्या आहेत, ज्या आत्तापर्यंत मोफत असायच्या पेशंटसाठी, त्यांना प्रायव्हेटाईज केलं जातं, खाजगीकरण होतं याचं. ह्या ज्या काही संस्था आहेत त्याचा आपण पूर्ण पाठपुरावा बघा, पुन्हा जे काही आधीचं सगळं काही कार्यकाळ असेल तर बघा, कोणावर केसेस आहेत, कोणावर असतील नसतील मला माहीत नाही. पण आता त्यांना ही सुविधा दिलेली आहे की त्या प्रत्येक रक्ताच्या पिशवीसाठी 1100 रुपये, बरोबर ना विशाखा ताई? 1100 पर पाउच. 1100 बेसिक रक्तासाठी आणि पुढे जवळपास 1600 ते 2000 रुपये पर पर्सन पर पाउच असं चार्ज करू शकतील. म्हणजे आमचं मुंबईकरांचं रक्त एक तर मिंदे किंवा भाजप हे विकायला चाललेलं आहे, हे ह्या प्रस्तावामधून स्पष्ट होत आहे. मी आग्रही राहीन ह्याच्यावर की उद्या भाजपने देखील याच्यावर भाष्य करावं.